परी अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल अभ्यास करता करता मी आमच्यापेक्षा बाबांना विचारा, बाबा सांगायचे ते म्हणायचे दत्तात्रयाला 24 गुरु मला 28 आहे. आग्रहाने सांगायचे. प्रचंड चिकित्सा त्यांची. शिव्या दिल्या शिव्या तरी माणसं ऐकायचे. मार आपलं एखादं वाक्य जाऊ द्या, वांग्यात घोळं गेलं समजा, हे कॅमेरे पाहिले की थरथरच माहिती जिरली त्या कॅमेऱ्यात. आता हाऊस नाही राहिली. असं वाटतं नको बाबा, संतांची भूमी ही भूमी संतांची असं मला चेहरा माझ्या ध्यानात. हो चॅनलचं नाव त्याच्यामुळे सांभाळा आम्हाला जरा. त्यामुळं सहज ऐकलं, सहज ऐकलं तरी कल्याण परिणाम. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी मी 2 ओव्या दिल्या तुम्हाला, पुरावे दिले सहज गोष्टी. एक ज्ञानेश्वरीतली, एक एकनाथी भागवतातली. सहज ऐका सहज तरी कल्याण होईल. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. सरळ सांगतो आपल्याला, वेळीची मर्यादा आहे. अनुतापाशी दुनीव चढे. उणीव वेगळी आणि दुनीव वेगळी. उणीव कमतरता, दुनीव वाढीव घेऊन जाते पुढं. अनुतापाशी दुनीव चढे. वाढायला लागतो अनुताप. मी चुकीचं वागलो, मी चुकीचं केलं असंही माणसाला कधीतरी वाटावं. वैराग्य वाढे चढोडी. माणसाला असं वाटतं मी कायमच बरोबर आहे. अरे कायम बरोबर असायला तू आहे कोण? आपण कायम चूक आहे असं म्हणा. इंटरनॅशनल दर्जाचा भिकारी बनावा माणूस ज्ञानोबारांच्या दारात. इथं कपडे शिवायला टेलरकडे ती नवीन कपड्याची बॅग घेऊन पिशवी घेऊन जाताना जेवढा आग्रह हट्ट आनंद असतो, तेवढा जरी आनंद या उंबऱ्यात येताना झाला तरी आपलं कल्याण होईल. तरी सहज. पण अनुतापाशी दुनीव सडे. अनुतापावीन भाव कैचा. ह्या अनुताप महत्वाचा आहे. हा झाला पाहिजे माणसाला. मीराबाई महाराजांच्या चरित्रात सुंदर घटना मी रोज सांगतोय सकाळ संध्याकाळ. मला आवडती घटना. काय झालं, त्या मीराबाई महाराजांच्या महालात एक बाई टॉयलेट बाथरूम स्वच्छ करायचं काम करायचे. संपलंय माझं कीर्तनच संपलंय, वेळही संपली. रोज जायची टॉयलेट बाथरूम स्वच्छ करायला. एक दिवस तिचा मुलगा म्हटला, आई मी सुद्धा येतो तुझ्यासोबत. कशाला? नाही मला मीराबाईंचा महाल बघायचा. अरे काय करतो महाल बघून? नाही नाही मला बघायचं. चल बाबा. आणलं त्याला, मीराबाईंची ओळख करून दिली, माझा मुलगा आहे. वा बरं आहे, बैस. त्याला महालात बसवलं. ती बाई टॉयलेट बाथरूम स्वच्छ करायला गेली. मीराबाईंनी तेवढ्यात घुंगरं आणले, पायात बांधले. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. लोक काय म्हणतील म्हणू द्या, पण एकटं का होईना माणसानं थोडा वेळ रोज नाचलं पाहिजे. रोज. का? त्याचं कारण सांगतो. गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं आणि नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं. तुम्ही नाचून पहा. लोक गाणतात नाही, एकांतात नाचा. महिला मंडळी दरवाजा बंद करायचा, धनाधन नाचायचं. फक्त भांडे पाडू नका मावले हो म्हणजे झालं. कारण नाचायला एवढी एकाच संधी आहे. पण तिकडं नाही, इकडं. सर आमच्या कृष्णा महाराजासारखा वादक असू द्या, नाचा, पण त्याची रील करू नका, व्हायरल करू नका. व्हायरल करू नका. कारण त्या रीलचा काही लोकांना आनंद होत असला तरी काहींना त्रास सुद्धा होतो, एवढं ध्यानात ठेवा. नाचायला काय लागले, असे वादक असे गायक असू द्या, सर नाचायला एवढीच संधी आहे ना. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली से झोप. हुजूर लावून या चुकवाय वडी खेपा. चुकवाय वडी खेपा. हुजूर लावून या चुकवाय वडी खेपा.
उठा उठा किती माय बाप कैसी लागली से झोप उठा उठा किती माय बाप कैसी लागली से झोप उठा उठा की जय माय बाप कैसी लागली से झोप उठा उठा की जय माय बाप कैसी लागली से झोप उठा 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 किती माय बाप कैसी लागली से झोप उठा उठा किती माय बाप कैसी लागली से झोप उठा उठा की जय माय बाप कैसी लागली से झोप उठा उठा की जय माय बाप कैसी लागली से झोप कैसी लागली झोप अरे हम संसार के लोग तो बहुत नाचते डोंगरे महाराज म्हणायचे नाचना है मेरी भगवान के लिए नाच संसार में कभी नाचना नहीं पड़ेगा संसारा पुढं नाचता नाचता यादी इतकी मोठी आहे त्यांना त्रास झाला तर तुझं काय विश्वामित्र मुकला भस्मासुर मुकला प्राणासी त्याची गती झाली वालीची विश्वामित्रा सारखा ऋषी नाडीला जेणे तो केवळ पंचानन येळका मदन केवळ पंचानन येळका मदन केवळ पंचानन येळका मदन हे धडक मारिली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा इंद्रचंद्रासी दरारा लाविला जेणे तो केवळ पंजाना येळका मदन केवळ पंजाना हो धडक बसली मग माणसाला कळतार ठिकाण चुकलं गड धडक बसल्याशिवाय ना ही यादी किती मोठी आहे जाऊ दे थोडा वेळ नाचा रोज कोण काय म्हणतं म्हणू द्या पण नाचा स्वतः करता नाचा मीराबाई महाराज नाचायला लागल्या या पोरानं पाहिलं महाराज अरे बापरे तो प्रभावित झाला त्या नाचण्यामुळं दुसऱ्या दिवशी आईला म्हटलं आई आज मी तुझ्यासोबत पुन्हा येईन म्हटलं मी पुन्हा येईन अरे बापरे चल बाबा तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी 15 दिवस आणलं पोरग 16व्या दिवशी आई घरात आली आणि या पोरानं आईचा हात धरला नाहीला म्हटलं आई मला एक इच्छा आहे काय मला लग्न करावं वाटतंय अरे मग चांगलं वयात आल्यावर कोणालाही करावं वाटतं बाळा तर म्हटलं पण कोणासोबत करावं वाटतंय तू जिच्या घरी टॉयलेट बाथरूम स्वच्छ करायचं काम करते तिच्याशी करावं वाटतंय तिनं तोंडावर हात ठेवला का राजा भोज कुठं ती मीराबाई वेड्या राजकन्या आणि कुठं ही टॉयलेट बाथरूम स्वच्छ करणारी बाई तुझी माय काही भान आहे तुला बरं झालं हे तू मला म्हटलं अगोदर नाही तर वांग्याचं भरीत झालं असतं तुझं जळगावचं तो म्हटला मला ती पाहिजे मी तिच्याशी लग्न करेन तिच्याशी तुझं लग्न होणं शक्य नाही तो म्हटलं मी मरून जाईल नाही झालं शेवटी आईला दया आली मी विचारू तिला बाबा तुझ्यासाठी एकदा आपण कोणत्या तोंडानं विचारू पण विचारणार एकदा गेली सांगितलं मीराबाई परवापर्यंत माझा मुलगा नव्हता काय म्हटले हो त्याला एक इच्छा आहे काय त्याला लग्न करावं वाटतंय मग चांगलं आहे आपण त्याला तुमच्यासोबत लग्न करावं वाटतंय मीराबाई म्हटलं मग अजूनच चांगलं आहे कारण लग्न चांगल्यासोबतच केलं पाहिजे घेऊन या तुमच्या पोराला आई गेली आणि सांगितलं सोनू तुझं काम झालं अय खुश झाला तो म्हणे खरंच आई म्हणे सोनू झालं तुझं काम चालतो समृद्धी महामार्गाला लागलं ते पोरग आलं तिथं लग्न कारण लग्न करायचं तुला हो लग्न करायचं तयार आहे मी तुझ्यासोबत लग्न करायला पण नीट बघ कोरडे कोरडे केस आहे मेघश्याम वर्ण आहे हिऱ्यासारखे दात आहे सफरचंदासारखे गाल आहे
सरळ नासिका आहे, पाणीदार डोळे, कोटी सूर्याचं तेज या भगवान श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर झळकतंय. 7 दिवसापर्यंत या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे बघत राहा. एवढंच म्हण, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. 7 दिवस म्हण. म्हणता म्हणता क्षणभर तुझं चित्त विचलित झालं तर मी राजकन्या मुंडकं तोडील तुझं तलवारीने. आणि तो म्हटला, जर 7 दिवस मी चित्त विचलित न होऊ देता भजन केलं तर परिणाम शुभमंगल सावधान, लग्न करेल तुझ्यासोबत. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 6 दिवस झाले, मायबाप 7 दिवस झाले. क्षणभर त्या पोरानं आपलं मन हलू दिलं नाही. मीराबाई महाराज त्या पोराकडे गेल्या, त्याला उठवलं, उठ, लग्न करायला तयार आहे मी तुझ्यासोबत. गळ्यात घालायची वरमाला एक त्याच्याकडे दिली, एक स्वतःकडे ठेवली. मी तुला घालते, तू मला घाल. त्यानं ती माळ हातात घेतली आणि तो म्हणतो, ही हार, ही माळ घाल माझ्या गळ्यात, लग्न करायचं ना. तो म्हणतो, लग्न? कोणतं लग्न आई? अहो लग्न तर झालं माझं. घररिगे झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. सावळ्या परब्रह्माबरोबर माझा विवाह झाला मा. आता कसलं आलं लग्न? हातातली माळ गळ्यात घालायच्या ऐवजी मीराबाई महाराजांच्या पायावर घातली, साष्टांग दंडवत घातला. 7 दिवसाअगोदर जे डोळे ज्या स्त्रीला बायको या नजरेनं बघत होते, 7 दिवसानंतर तेच डोळे त्या स्त्रीला आई या नजरेने बघतात. याला म्हणतात वैराग्य वाढे चढोडी, अनुतापासी जुनी वचडे. चुकलं माझं. या मीराबाईला बायको या नजरेने बघितलं, ती बायको नाही, माझी माय आहे. संत हे मायबाप आहे. कसा मन परिवर्तन करतात, कसा अंतरंग बदल करतात. एक ओवी आहे, व्यभिचार संगती गोपी उद्धरल्या.